वेलकम स्टुडंट्स. आपला 19 एप्रिलला GS2चा पेपर झालेला आहे, MPSC मेन्सचा, आणि त्यामध्ये तुम्ही पेपर पाहिलाच असेल. इंडियन पॉलिटीचे किती प्रश्न आहेत? तर 9 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न तर 5वा प्रश्न 10-10 मार्काचे आपले 5 प्रश्न आपल्याला दिसून येतात. त्यानंतर 11वा ते 14वा प्रश्न आपल्याला 15-15 मार्काचे प्रश्न दिसून येतात. असे 9 प्रश्न आपल्याला दिसून येतात. इंडियन पॉलिटीचा आहे, भरपूर वेटेज आपल्याला दिसून येते. 15 मार्काचे 4 म्हणजे आपले 60 मार्क तिथे झालेत. त्यानंतर आपले 10-10 मार्काचे 5 म्हणजे 50 म्हणजे 110 मार्क, म्हणजे 250 पैकी 110 मार्क तर फक्त आपल्या इंडियन पॉलिटीचे आहेत. तर या ठिकाणी आपल्याला ते जे प्रश्न आलेले आहेत इंडियन पॉलिटीचे त्याला आपण डिस्कस करतोय. आपल्याला एक समजून घ्यायचं आहे की एक क्वेश्चन कशा प्रकारे आलेले आहे. आता याचा फायदा काय होतो जे आपण डिस्कशन करतोय त्या डिस्कशनचा, की तुम्हाला एक कळते की अच्छा क्वेश्चन असा असतो, तो कोणत्या चॅप्टर मधून आलेला आहे, म्हणजे तो चॅप्टर आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर त्याची मांडणी कशी करायची, कोणकोणते मुद्दे त्या ठिकाणी अपेक्षित आहेत, प्रश्न कसा समजून घ्यायचा, या सगळ्या गोष्टी आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. तर त्याच्यावर आपण फोकस करूया. लोकस आणि फोकसवर. लोकस म्हणजे काय, की सिलेबसच्या कोणत्या पार्ट मधून त्याला घेतलेला आहे. फोकस म्हणजे कोणत्या गोष्टीला महत्व देण्यात आलेलं आहे त्या क्वेश्चन मध्ये. दोन्ही गोष्टींची चर्चा आपल्याला करायची आहे. अलॉंग विथ स्ट्रक्चर सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे. आपल्याला या ठिकाणी फक्त रट्टाबाजी नाही करायची की अच्छा हे आहे, हे आन्सर आहे. नो, आपल्याला ते समजून घ्यायचं आहे प्रत्येक क्वेश्चन. चला डिस्कशन करूया. वेळ न घालवता आपला पहिला प्रश्न जो आहे, पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. आपण सगळे जे 9 प्रश्न आहेत, 9चे 9 प्रश्न आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे. आता इथे पहा, इथे पहिला प्रश्न काय दिलेला आहे पहा. पहिला प्रश्न आहे, भारतीय संविधानाची महत्वाची वैशिष्ट्ये तपासा व भारताच्या ऐतिहासिक अनुभवांनी त्यातील लोकशाही मूल्ये व मूलभूत हक्क कसे आकारले याचे विश्लेषण करा. एक्झामाइन द सॅलियंट फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. Explain how India's historical experiences have shaped its democratic values and fundamental rights. तर या क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिसून येतात 2 पार्ट्स. पहिले तर आपल्याला समजून घ्यायचे आहे की कोणकोणते 2 पार्ट्स आहेत. पहा इथे दिलेले आहे. एक की सॅलियंट फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये, हा आपला एक पार्ट आहे आपल्या क्वेश्चनचा. नेहमी लक्षात घ्या, क्वेश्चन वाचल्यानंतर आपल्याला पहिले हे कळायला पाहिजे की या क्वेश्चनचे पार्ट किती बनतात, भाग किती बनतात. जेवढे त्याचे भाग बनतील तेवढे त्याचे तुमच्या हेडिंग्स बनतील. प्रत्येक भागाची आपली एक हेडिंग तुम्हाला द्यावी लागेल. तर या ठिकाणी हा पहिला भाग बनतोय ज्या ठिकाणी तुम्हाला वैशिष्ट्ये विचारलेली आहे. त्यानंतर दुसरा पार्ट या ठिकाणी एक्सप्लेन हाऊ इंडियाज हिस्टोरिकल एक्सपिरियन्सेस हॅव शेप्ड द डेमोक्रेटिक व्हॅल्यूज अँड फंडामेंटल राईट. हा तुमचा दुसरा पार्ट आहे, ज्या ठिकाणी आपल्याला हे सांगायचं आहे की भारताचा जो ऐतिहासिक अनुभव आहे, तो सामाजिक अनुभव असो, तो राजकीय अनुभव असो, तो आर्थिक अनुभव असो, जो ऐतिहासिक अनुभव आहे त्या अनुभवानी आजचे जे आपले लोकशाहीचे मूल्य आहे, मूलभूत हक्क कसे आकारले गेलेले आहेत, हा आपला दुसरा पार्ट आहे. आता 2 पार्टमुळे आपल्याला एक लक्षात आलं की आपल्याला 2 हेडिंग्स बनणार आहेत. टोटल मुद्दे आपण किती लिहितो? 10 मुद्दे लिहितो. लक्षात घ्या, उत्तर आपल्याला पॉइंट फॉर्मॅट मध्ये लिहायचे आहे. टोटल आपण मुद्दे लिहितो 10 मुद्दे. म्हणजे जो पहिला जो मुद्दा आहे त्याला किती मुद्दे लिहावे लागतील? 5 मुद्दे. आणि जो सेकंड आहे त्याला पण लिहावे लागतील 5 मुद्दे. असे 10 मुद्दे आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत दोन्ही पार्ट्सला मिळून. ओके, वर तुम्ही या ठिकाणी इंट्रोडक्शन टाकणार आणि मग आपली पहिली हेडिंग बनणार. हेडिंग मध्ये या ठिकाणी तुम्ही टाकणार की भारतीय संविधानाची काही महत्वाची वैशिष्ट्ये. हेडिंग खूप लांब लचक नसावं, एवढं हेडिंग सफिशियंट आहे. मग आता या ठिकाणी तुम्हाला वैशिष्ट्ये लिहायची आहेत. आपण ऑलरेडी बोललेलं आहे की तुम्हाला जे आहेत 5 वैशिष्ट्ये लिहायची आहेत. तर 5 वैशिष्ट्ये तुम्हाला लिहिता आली पाहिजे. ओके, हे तुम्ही पहिल्याच पेजवर लिहू शकतात. पहा, पेजच्या वर पहिले त्या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे खाली असं जागा दिलेली आहे ज्या ठिकाणी तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. 10 मार्कासाठी तुम्हाला जे आहे 2 पेजेस दिलेले असतात आणि या 2 पेजेस मध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं असते. आता आपण हेडिंग टाकली की चला भारतीय संविधानाची काही महत्वाची वैशिष्ट्ये. मग आता कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत? तशी तर वैशिष्ट्ये आपल्याकडे भरपूर आहेत, परंतु सगळे लिहिण्याची गरज नाहीये. कोणतेही 5 लिहिले तरी चालतात. जसं की भारताचं संविधान हे जगातलं सर्वात मोठं संविधान आहे. 450 पेक्षा जास्त कलम आहे, 25 भाग आहेत, राईट, 12 अनुसूची आहेत, ते आपण लिहिलं. हा झाला पहिला मुद्दा आपला, हे एक वैशिष्ट्य झालं. त्यानंतर आपण लिहू शकतो की आपल्याकडे न्याय व्यवस्थेचं श्रेष्ठत्व आणि संविधानाचं सार्वभौमत्व यांचं संतुलन घालण्यात आलेलं आहे. बरोबर आहे. तिसरी गोष्ट या ठिकाणी आपण अजून काय वैशिष्ट्य लिहू शकतो की भारतीय जे संविधान आहे त्याच्यामध्ये जे आपली न्याय व्यवस्था आहे ती स्वतंत्र आहे आणि एकात्मक आहे. आपली न्याय व्यवस्था स्वतंत्र सुद्धा आहे, एकात्मक पण आहे. सुप्रीम कोर्ट हायर लेवलला आहे, हायकोर्ट त्याच्या अंडर काम करत असते आणि ऑफकोर्स आपलं जे न्यायालय आहे ते स्वतंत्र आहे. स्वतंत्र एक अंग आहे आपल्या सरकारचं.
लोकशाहीचं एक स्वतंत्र अंग आहे. त्याच्यामध्ये कोणी इंटरफेअर करू शकत नाही, ना सरकार ना पार्लमेंट. त्यामुळे स्वतंत्र सुद्धा आहे. एकात्मिक न्यायव्यवस्था हे सुद्धा वैशिष्ट्य आहे. भारतीय संविधान अनेक देशांकडून आपण जे संविधानाच्या तरतुदी अनेक देशांच्या राज्यघटनेतून घेतलेल्या आहे. जसं आपला जो मूलभूत अधिकार आहे ते अमेरिकेच्या आपण बिल ऑफ राईट्स मधून घेतलेला आहे. आपली जी संसदीय शासन पद्धती आहे ते आपण ब्रिटनकडून घेतलेली आहे. ते सुद्धा मुद्दे या ठिकाणी तुम्ही टाकू शकतात. बरोबर, हे सगळे वैशिष्ट्य लिहिता येतील. त्याच्यानंतर अजून आपण वैशिष्ट्य काय लिहू शकतो की भारतीय संविधान हे जेवढे दृढ आहे तेवढं लवचिक सुद्धा आहे. कारण भारतीय संविधानाने जसं साध्या बहुमताने काही संविधानाच्या तरतुदी बदलल्या जाऊ शकतात, तर बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला विशेष बहुमत सुद्धा लागते, जे अवघड असते मिळवणे. हे तुम्ही लिहिणार पहिले भारतीय संविधानाची वैशिष्ट्य. त्यानंतर आपल्या क्वेश्चनचा सेकंड पार्ट चालू होतो की ज्याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे की आपला जो ऐतिहासिक अनुभव आहे त्यामधून लोकशाही मूल्य आणि मूलभूत हक्क कसे आकारले जातात ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. आता ते जर तुम्हाला इथे मेन्शन करायचं असेल तर इथे आपला सेकंड हेडिंग तुम्हाला टाकावी लागेल आणि सेकंड हेडिंगच्या अंडर तुम्ही या ठिकाणी ते मेन्शन करणार. आता इथे ते कसं मेन्शन काय काय आपण त्याच्यामध्ये लिहू शकतो की आपले कोणते ऐतिहासिक अनुभव, इथे आपण हेडिंग बनवली ऐतिहासिक अनुभव ज्याच्यामुळे लोकशाही मूल्य आणि मूलभूत हक्क साकारले गेलेले आहेत. कोणकोणते ऐतिहासिक अनुभव आहे आपल्याकडे असे 5 पॉइंट आपल्याला लिहायचे आहेत याचे सुद्धा. जसं की आपण सांगू शकतो की भारतामध्ये जी आपली इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन आहे, सिंधू संस्कृती आहे, त्या संस्कृतीमध्येच आपल्याला विधाता, सभा अशा प्रकारच्या संस्था दिसून येतात. बरोबर, अशा प्रकारच्या संस्था दिसून येतात ज्यामध्ये लोकांना निर्णय प्रक्रियेमध्ये भाग घेऊन घेतलं जाते. हे एक डेमोक्रॅटिक, हे एक लोकशाही मूल्य आहे. आपला ऐतिहासिक अनुभव जे बोलतोय ना आपण, ऐतिहासिक अनुभव म्हणजे फार आधीपासूनचा घ्यायचा, फार पुरातन काळापासून आपल्याला हा ऐतिहासिक अनुभव दिसून येतो. ग्रामपंचायत ही संस्था आपल्याकडे फार एन्शियंट टाइम्स पासून आहे, फार जुनी ही संस्था आपल्याला दिसून आहे. हे सुद्धा आपलं एक लोकशाही मूल्य आपल्याला दिसून येते. धर्मनिरपेक्षता भारतामध्ये फार जुनी आहे, हे सुद्धा एक लोकशाही मूल्य आहे, धर्मनिरपेक्षता. आणि आपल्या मूलभूत हक्कामध्ये सुद्धा आहे, कलम 25 ते कलम 28 मध्ये इथे कलम सुद्धा मेन्शन करायचे. भारतामध्ये वेगवेगळे धर्म येत गेले, ते सगळे धर्म भारताच्या समाजाचा भाग बनले आणि ते भारताची संस्कृती त्याच्यामुळे मोठी झाली. ही धर्मनिरपेक्षता आपली फार आधीपासून आहे, जी आपण आज सुद्धा जोपासते. लोकशाही मूल्य सुद्धा आहे आणि आपल्या मूलभूत हक्कामध्ये सुद्धा दिसून येते. आपलं जे कराची सेशन झालेलं होतं, कराचीचं अधिवेशन झालं होतं 1931 ला, त्या अधिवेशनामध्ये जवाहरलाल नेहरू यांनी जे आहे मूलभूत हक्काचे जे तत्व सांगितले होते, तेच मूलभूत हक्काचे तत्व आजच्या संविधानामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतात. राईट. त्यानंतर महिलांना जे आपण आपल्या दिसून येतो की आपल्याकडे जे महिला सुद्धा बरेचसे आपल्याकडे इतिहास आहे की सत्ताधारी राहिलेले आहेत. आपल्याकडे झाशी राणी लक्ष्मीबाई यांचं एक्झाम्पल आहे. आपल्याकडे आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये महिलांनी घेतलेला सहभाग आहे. तर ते जे महिलांचं जे सहभागाचं जे तत्व आहे ते सुद्धा आपल्याला आज दिसून येते, ज्यामध्ये आपल्याला दिसून येते की महिलांच्या बाबतीमध्ये आपल्या जे मूलभूत कर्तव्य जे आहेत आपल्या कलम 51A मध्ये, त्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की महिलांना त्यांचा अपमान होईल असं काही आपण करायला नको. आता 106वी घटना दुरुस्ती झाली, ज्यामध्ये आपण म्हणतो की महिलांना 1/3 रिझर्वेशन दिलं जाईल लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये. पंचायतमध्ये तर ऑलरेडी दिल्याच जात आहे. आपला जो एक ऐतिहासिक अनुभव आहे, जसं की आपल्याकडे अस्पृश्यता पाळली जात होती, त्याच्या निर्मूलनासाठी फंडामेंटल राईट्स मूलभूत हक्कामध्ये आपल्याकडे कलम 17 सुद्धा टाकण्यात आलेला आहे. ब्रिटिशांनी जे वेगवेगळे कायदे आणले, जसे रौलट ऍक्ट सारखे, ज्या ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आपलं उचललं गेलेलं होतं, तर त्याच्यासाठी ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या सुरक्षेसाठी आपल्याकडे कलम 19(1) आणण्यात आलेला आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची सुरक्षा आपल्या मूलभूत हक्कामध्ये. तर हे आपल्याला दाखवून येतात. हे सगळे आता मी मुद्दे जास्त दिले, लिहायचे आपल्याला 5च आहे. तर आपला ऐतिहासिक अनुभवामुळे आजचं लोकशाहीचं मूल्य आणि आपल्या आजचे जे फंडामेंटल राईट्स मूलभूत हक्क आहे ते कसे आकारले गेले, तर या मुद्द्यांवरून तुम्ही लिहू शकता. फार अवघड होतं का? बिलकुल अवघड नव्हतं. फक्त या ठिकाणी तुम्हाला तुमच्या इतिहासाचं नॉलेज तुमच्या पॉलिटीशी कनेक्ट करून तुम्हाला लिहायचं होतं. तर प्रश्न तशा प्रकारे बनवला होता की तुमचं इतिहासाचं नॉलेज कसं तुम्ही पॉलिटीमध्ये वापरू शकता. त्यानंतर दुसरा प्रश्न पहा, प्रत्येक प्रश्न आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. सेकंड क्वेश्चन, दुसरा प्रश्न काय म्हटलाय? इव्हॅल्युएट द रिकमेंडेशन्स ऑफ 15th फायनान्स कमिशन, कम्पेअर इट विथ द 14th फायनान्स कमिशन रिकमेंडेशन. 15व्या वित्त आयोगाच्या शिफारसीचं मूल्यांकन करा, 14व्या वित्त आयोगाच्या शिफारसीसोबत त्याची तुलना करा. म्हणजे पहिल्यांदा तर तुम्हाला 15व्या वित्त आयोगाच्या ज्या शिफारसी आहेत त्यांच्याबद्दल लिहावं लागेल आणि त्याच्यानंतर 14वा जो वित्त आयोग आहे त्या 14व्या वित्त आयोगासोबत त्याची तुम्हाला तुलना करावी लागेल.
मी क्लासमध्ये नेहमी सांगतच होतो की वित्त आयोगावर प्रश्न यावर्षी गॅरंटेड येणार. 16वा वित्त आयोग 1 एप्रिल पासून त्याची अंमलबजावणी चालू झालेली आहे. 1 एप्रिल 2026 पासून 16 वित्त आयोगाची. आणि वित्त आयोग दर 5 वर्षांनी येत असतो. तो काही नेहमी येत नसतो. त्यामुळे मी म्हणतच होतो क्लासमध्ये की प्रश्न येणार, नक्की येणार. 16 वित्त आयोग पण विचारू शकतात, पण त्याचे चान्सेस कमी आहे. 15 वित्त आयोग विचारतात. आणि क्लासमध्ये पण मी सांगितलेलं होतं की या ठिकाणी तुलना विचारतील. एकतर 16वा आणि 15 वित्त आयोगाची तुलना किंवा 15व्या किंवा 14 वित्त आयोगाची तुलनेवर प्रश्न येऊ शकतो. तयारी ठेवा. आणि प्रश्न सुद्धा आलेला आहे. आणि त्यामुळेच क्लासमध्ये ज्यावेळेस मी शिकवलं त्यावेळेस 15वा आणि 16 वित्त आयोगाच्या तुलनेचे सुद्धा शिकवलेलं आहे. आणि 15वा आणि 14 वित्त आयोगाची तुलना सुद्धा क्लासमध्ये, दोन्हीही क्लासमध्ये शिकवले होते. तर तेचाच प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. इंट्रोडक्शन तुम्ही 3-4 लाईन मध्ये लिहू शकता. वित्त आयोगावर आहे. सरळ कलम 280 जे आहे ते लिहू शकतात. ती कलम 280 नुसार वित्त आयोग दर 5 वर्षांनी स्थापना करावी लागते. राष्ट्रपती त्यांची स्थापना करतात. इंट्रोडक्शन सफिशियंट आहे. मग आता 2 हेडिंग या ठिकाणी बनतील. आपल्याला माहित पाहिजे पहिली हेडिंग, दुसरी हेडिंग. पहिल्या हेडिंग मध्ये 15 वित्त आयोगाचे जे आपले तरतुदी आहेत त्या तरतुदी तुम्हाला सांगाव्या लागतील. दुसऱ्या हेडिंग मध्ये तुम्हाला तुलना करावी लागेल. आता या ठिकाणी पहा, 15 वित्त आयोग हे आपल्या क्लासचे नोट्स आहेत, ज्याचे स्क्रीनशॉट मी इथे टाकण्यात आलेले आहे. कारण आपल्या क्लासमधून बरेचसे क्वेश्चन आलेले आहे. तुम्हाला जर माहित नसेल तर तुम्ही एक व्हिडिओ आपल्या युट्यूबवर आहे, तो व्हिडिओ पहा. त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते की मी सांगितलेलं आहे की आपल्या 9 क्वेश्चन पैकी जे पॉलिटीचे 9 क्वेश्चन होते त्यापैकी 8 क्वेश्चन डायरेक्टली आपल्या नोट्स मधूनच आलेले आहेत. जसं की हा इथे या ठिकाणी आपल्याला नोट देण्यात आलेला आहे. पहा, 15 वित्त आयोगाचं ज्यांनी सांगितलेलं उभे हस्तांतरण कसं करण्यात येईल. तर या ठिकाणी दिलेलं आहे. पहा, कलम 2020-21च्या अंतिम अहवालाप्रमाणे उभे हस्तांतरण किती असणार आहे? 41% असणार आहे उभे हस्तांतरण. म्हणजे काय? केंद्राकडे जेवढा पैसा आहे त्यातला 41% पैसा राज्यांना देण्यात येणार. तो जो 14 वित्त आयोग, 14 वित्त आयोगाने हे 42% केलेलं होतं, परंतु 42%चं किती करण्यात आलेलं आहे? 41% करण्यात आलेला आहे. तुलना पण करायला सांगितलेली आहे तुम्हाला 14 वित्त आयोगासोबत. मग 41% का करण्यात आलं? कारण जम्मू अँड काश्मीर पहिले राज्य होतं, तो आता केंद्रशासित प्रदेश बनला. आणि वित्त आयोगामध्ये फक्त राज्यांना पैसा भेटत असतो, केंद्रशासित प्रदेशांना नाही. मग आता पहिले राज्य 29 होते, त्यातलं एक राज्य कमी झालं, तो केंद्रशासित प्रदेश बनून गेला. राज्य 28 झाले, मग तो 1% कमी करून टाकला. आणि 42% जे राज्यांना दिल्या जात होतं, आता किती दिल्या जाते? 41% जे आहे ते राज्यांना आता दिलं जाते. त्यानंतर जसं उभं हस्तांतरण आहे तसं क्षैतिज हस्तांतरण आहे. आता ज्याच्यामध्ये राज्यांना तुम्ही पैसा तर देता 41%, परंतु त्या राज्यांना कोणत्या आधारावर तो पैसा द्यायचा, तर त्याच्यासाठी जे आहे एक आपल्याकडे पूर्ण क्रायटेरिया 15 वित्त आयोगाचा दिलेला आहे. परंतु या ठिकाणी प्रश्नामध्ये काय सांगितलं होतं की 14व्या वित्त आयोगासोबत तुलना करा. मग या ठिकाणी तुम्हाला 14व्या वित्त आयोगाचं सुद्धा तुलना लिहावी लागणार आहे. हे क्लास मधल्या आपल्या नोटचं स्क्रीनशॉट आहे 14वा आणि 15 वित्त आयोगाबद्दल, जे की डायरेक्टली एक्झाम मध्ये तसा प्रश्न आलेला आहे. आणि इथे क्रायटेरिया दिलेले आहे की कोणत्या क्रायटेरियाच्या भरोशावर हे राज्यांमध्ये जो आहे तो पैसा वाटला जाईल. जसा की या ठिकाणी इन्कम डिस्टन्स, उत्पन्नाचे अंतर, याच्या बेसिसवर 14 वित्त आयोग म्हणतो 50% पैसा द्या, 15 वित्त आयोग म्हणतो 45% पैसा द्या. उत्पन्नाचं अंतर म्हणजे काय? ज्या राज्यांमध्ये पर कॅपिटा इन्कम सर्वात जास्त आहे त्या राज्यापासून ज्या राज्याची आपण तुलना करतोय त्याचं पर कॅपिटा इन्कम किती कमी आहे त्याच्या बेसिसवर त्याला पैसा मिळणार. तर 14 वित्त आयोग म्हणतो की 50% वेटेज या क्रायटेरिया असायला पाहिजे. 15 वित्त आयोग म्हणतो 45% वेटेज पाहिजे. तुलना लिहावी लागेल. त्यानंतर पॉप्युलेशन, 1971च्या पॉप्युलेशनला 17.5% वेटेज होतं 14 वित्त आयोगाच्या शिफारसीमध्ये. 15 वित्त आयोगाच्या शिफारसीमध्ये 1971च्या लोकसंख्येला वेटेज नाही. 2011च्या पॉप्युलेशन बद्दल 14 वित्त आयोगामध्ये 10% वेटेज होतं, 15 वित्त आयोगामध्ये 15% वेटेज आहे. इथे वेटेज वाढलेलं आहे 2011च्या पॉप्युलेशनचं. परंतु जे 1971च्या पॉप्युलेशनचं होतं त्याचं वेटेज 15 वित्त आयोगामध्ये कमी केलेलं आहे. लिहावं लागेल, हे लिखित मध्ये लिहावं लागणार आहे तुम्हाला. हे दोघांची तुलना लिहावं लागणार आहे प्रत्येक क्रायटेरिया बद्दल. क्षेत्र, कोणत्या राज्याचं किती क्षेत्र आहे त्याच्या बेसिसवर त्याला पैसा मिळणार. तर क्षेत्र याचं वेटेज 15% होतं 14 वित्त आयोगमध्ये. 15 वित्त आयोगामध्ये ते वेटेज सेम ठेवण्यात आलेलं आहे, 15%च ठेवण्यात आलेलं आहे. फॉरेस्ट कव्हर, कोणत्या राज्यामध्ये किती फॉरेस्ट एरिया आहे त्याच्या बेसिसवर 14 वित्त आयोग 7.5% पैसा देत होतं, 15 वित्त आयोग त्या बेसिसवर पैसा देत नाही. फॉरेस्ट अँड इकॉलॉजी, पर्यावरण संरक्षणाच्या बाबतीत राज्याचे काय प्रयत्न आहे, 14 वित्त आयोगामध्ये हा क्रायटेरिया नव्हता. 15 वित्त आयोग 10% पैसा जो आहे या बेसिसवर देते, त्या क्रायटेरियाचा वेटेज 10% आहे. डेमोग्राफिक परफॉर्मन्स, पॉप्युलेशन कंट्रोल करण्यामध्ये, त्यांना स्किलफुल करण्यामध्ये
14 वित्त आयोगामध्ये कोणतंही असं वेटेज नव्हतं. 15 वित्त आयोग 12.5% पैसा त्या बेसिसवर देते. त्यानंतर टॅक्स एफर्ट, कोणतं राज्य जे आहे टॅक्सच्या बाबतीमध्ये किती मेहनत घेते, त्याचं कंट्रीब्युशन किती आहे टॅक्स कनेक्शन आणि त्या टॅक्स देशाच्या जीडीपी मध्ये त्याचं कंट्रीब्युशन आणि टॅक्स कलेक्शन तो किती करतो, त्याच्या बेसिसवर 14 वित्त आयोग त्याचा काही पैसा देणं नव्हतं. 15 वित्त आयोगाचा 2.5% पैसा या बेसिसवर दिला जातो की त्या राज्याचा टॅक्स कलेक्शनचे एफर्ट्स काय आहे, मेहनत किती घेतलेली आहे. ओके, तर हे जे तुम्हाला जी तुलना आहे हे एक्झाम मध्ये लिहिणे अपेक्षित होती. मी ऑलरेडी क्लासमध्ये स्टुडंट्सला ज्या क्लासमध्ये सांगितलं होतं की अशी तुलना येते. तुलनाचा तुम्हाला चांगलं करून जायचं आहे. तुम्ही फक्त 15 वित्त आयोग करून गेले, फक्त 16 वित्त आयोग करून गेले तर नुकसान होईल, हे ऑलरेडी सांगितलेलं होतं. आणि पहा, त्यांनी तुलनेचाच प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. कन्क्लुजन मध्ये तुम्ही 16 वित्त आयोगाबद्दल 3-4 लाईनी लिहू शकतात की जो की ऑलरेडी 1 एप्रिल पासून त्याची अंमलबजावणी होत आहे. हा झाला आपला दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न, व्हॉट आर द प्रॉब्लेम्स ऑफ इंटरस्टेट काउन्सिल, सजेस्ट मेजर्स फॉर इट. आंतरराज्य परिषदेच्या कोणत्या समस्या आहे त्यावर उपाययोजना सुचवा. इंटरस्टेट काउन्सिल, आंतरराज्य परिषद, इंट्रोडक्शन मध्ये सरळ सरळ लिहू शकतात तुम्ही की या ठिकाणी कलम 263 आहे आपला. आंतरराज्य परिषदेची स्थापना राष्ट्रपती करतील म्हणून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला जे आहे 2 हेडिंग देण्यात आलेलं आहे. पहा, एक काम तुमचं सोपं करून टाकलं आयोगाने. सरळ सरळ हेडिंग ज्या आहे त्या बनवून दिलेल्या आयोगाने. पहा, जसं की आंतरराज्य परिषदेच्या समस्या पहिली हेडिंग, त्यावर उपाययोजना सुचवा दुसरी हेडिंग. 2 हेडिंग तुमच्या बनलेल्या आहे. तुमची मेहनतच कमी करून टाकली आयोगाने. हे विचार करण्याची की हेडिंग काय बनवायचे क्वेश्चन मध्ये. 10 मार्काच्या क्वेश्चन मध्ये नॉर्मली आपल्या 2च हेडिंग असतात. आयोगाने 2 हेडिंग तुम्हाला ऑलरेडी बनवून दिलेलं आहे. मेहनत तुमची अतिशय कमी झालेली आहे. तर तेच आपल्याला आता या ठिकाणी टाकायचं आहे, पाहायचं आहे. पहा, हे आपल्या नोट्सचे स्क्रीनशॉट टाकतोय आम्ही सरळ सरळ. आपल्या नोट्समध्ये ऑलरेडी ह्या गोष्टी आहेत. ओके, क्लास नोट्स मधूनच आपल्या प्रश्न किती मोठे आलेले आहेत पहा. आता आंतरराज्य परिषदेच्या समस्या या ठिकाणी दिलेल्या आहे. आपल्याला माहिती आहे आंतरराज्य परिषद काय असते. सगळे अशी परिषद असते ज्या ठिकाणी ज्याचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. राष्ट्रपती ती परिषद बसवतात, अध्यक्ष पंतप्रधान असतात. 6 मिनिस्टर बोलवले जातात, कॅबिनेट मिनिस्टर. त्या ठिकाणी प्रत्येक राज्याचा सीएम बोलवला जातो. ते बसतात, चर्चा करतात, काही प्रॉब्लेम असतील तर त्याला सॉल्व्ह करतात. राईट, त्याच्यासाठी आंतरराज्य परिषद होती. वाद सॉल्व्ह करण्यासाठी, नवीन धोरणे बनवण्यासाठी त्या परिषदेचा यूज होईल त्यासाठी ते बनवलेली होती. परंतु त्याच्या आपल्या काही समस्या आहेत, त्या समस्या विचारलेल्या आहेत. इथे लक्षात घ्या, एक्झाम मध्ये क्वेश्चन मध्ये जेवढं विचारलं तेवढंच लिहा. जे विचारलं नाही ते लिहायचं नाही. आता मी असं का म्हणतोय, कारण मी स्टुडंटचे पेपर चेक करताना मला एक अनुभव येतो की ज्यावेळेस समजा असा प्रश्न येतो, आंतरराज्य परिषदेची समस्या सांगा, उपाययोजना सांगा, तरी ते स्टुडंट काय करतात, आंतरराज्य परिषदेबद्दल लिहायला चालू करतात. 1 पेज 2 पेज तुम्हाला आन्सर लिहायला असतात. पहिलं पेज आंतरराज्य परिषदेबद्दल लिहायला चालू करतात. अरे बाबा, त्याला विचारले का तुझे ते वैशिष्ट्य लिहितात आंतरराज्य परिषदेची. अध्यक्ष कोण आहे, सदस्य कोण आहे, काय आहे, विचारलं का, स्थापना कधी झाली, काय झाली, विचारलं का, नाही विचारलं ना. जे नाही विचारलं ते नाही लिहायचं. सरळ सरळ इंट्रोडक्शन लिहिलं, पहिली हेडिंग समस्या, दुसरी हेडिंग उपाययोजना. जे विचारलेलं आहे तेवढंच एक्झाम मध्ये लिहायचं. अनावश्यक गोष्टी लिहिल्या की मार्क येत नाही. जे तुमच्या मनामध्ये असेल, नाही आपण लिहिलं पाहिजे, आपण सगळंच जर लिहिलं तर आम्हाला खूप चांगले मार्क येतील, हे काही तुमचा 10वीचा आणि 12वीचा पेपर नाहीये. काही लिहिलं तरी मार्क येऊन जातील. या ठिकाणी जेवढं विचारलं तेवढंच लिहिलं तर मार्क येतात. मग इथे लक्षात घ्या, आंतरराज्य परिषदेच्या समस्या काय काय समस्या आहेत पहा. या ठिकाणी पहिले तर नियमित बैठका होत नाहीत. बैठकाच होत नाहीत नियमित त्याच्या रेग्युलर. राष्ट्रपती ज्यावेळेस ऑर्डर काढतील तेव्हाच त्याची बैठक होत असते, ती रेग्युलर होत नाही. 1990 पासून फक्त 12 वेळ बैठक झालेली आहे. त्यानंतर शिफारसी बंधनकारक नाहीत, ते फक्त सल्ला देतात. ज्याच्या शिफारसी बंधनकारक नाही त्याची अंमलबजावणी कोण करणार आहे, ती सुद्धा एक समस्या दिसून येते. अस्थायी स्वरूप आहे. अस्थायी स्वरूप ती काही एक संस्था, अशी परमनंट संस्था नाहीये. त्याला ज्यावेळेस राष्ट्रपतीची इच्छा असेल त्यावेळेस राष्ट्रपती स्थापन करतील. राष्ट्रपतींची म्हणजे या ठिकाणी सरळ सरळ सरकारची झाली, ती सरकारची इच्छा झाली, राष्ट्रपतीची नाही. अस्थायी स्वरूप आहे त्याचं, तो सुद्धा एक प्रॉब्लेम आपल्याला दिसून येतो. त्यानंतर प्रभावी विवाद निकाल देता येत नाही. या ठिकाणी न्यायिक अधिकार काहीच नाहीये ना त्यांना. समजा सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला आणि त्या निर्णयांची अंमलबजावणी नाही केली एखाद्या राज्याने, काही शिक्षा करू शकता का तुम्ही त्या राज्याला? काहीच नाही करू शकत. न्यायिक अधिकारच नाहीये तुम्हाला. त्यामुळे अंमलबजावणी नाहीये, काही ते विवाद निकाली केल्या जात नाहीये, किंवा एखाद्या राज्याने एखादा गोष्ट ऍग्री केली नंतर मान्यच नाही केली, वाद वाढत राहिला, त्याची काही शिक्षा होते का? काहीच नाही होत. त्यानंतर राज्यांचा सहभाग कमी, अनियमितता. एक तर मीटिंग बरोबर होत नाहीत रेग्युलर. मीटिंग झाली तर सगळ्या राज्यांचे सीएम त्या ठिकाणी येत नाही. मग असं असल्यानंतर त्याची काय त्याचं इम्पॉर्टन्स राहणार आहे.
या समस्या आहेत आपल्या आंतरराज्य परिषदेच्या. मग काही उपाययोजना सुद्धा असतील पहा, हे सुद्धा आपल्या नोट्स मधलंच आहे. उपाययोजना या ठिकाणी काय असतील पहा, नियमित बैठका बंधनकारक करा. बैठका बंधनकारक करायला पाहिजे. क्लिअर कट सांगितलं पाहिजे की वर्षातून 3 वेळ आंतरराज्य परिषदेची बैठक होईल म्हणजे होईल. संविधानात लिहून टाका, कंपल्सरी करून टाका. जसं की आपल्या संविधानामध्ये सांगितलेलं आहे की कमीत कमी 2 अधिवेशनं तर झालेच पाहिजे एका वर्षात. ओके, तसे आपले 3 होतात, पण सांगितलेलं किती आहे? कमीत कमी 2 सांगितलेलं आहे ना, घ्यावेच लागतात. तसं कमीत कमी 3 वेळा बैठक तरी घ्याच. अर्धन्यायिक अधिकार द्या. शिफारस जर त्यांनी पाळले नाही, ज्या शिफारसी केलेल्या आहेत आंतरराज्य परिषदेने, राज्य जर पाळत नसतील, शिक्षा झाली पाहिजे त्या राज्याला. ते आर्थिक शिक्षा असो, कोणती शिक्षा असो, शिक्षा झाली पाहिजे. तर त्याच वेळेस त्याची जी शिफारसी आहे त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होणार. त्यानंतर स्थायी समिती मजबूत करा. मुख्यमंत्र्यांचा जरा सहभाग वाढवा त्याच्यामध्ये. मुख्यमंत्र्यांना थोडेसे अधिकार पण द्या, त्यांची प्रेझेंटी कंपल्सरी करा. त्याच वेळेस या गोष्टी वाढणार आहे, चांगल्या गोष्टी याचा यूज होणार आहे. विशेष तज्ञांचा समावेश करून घ्या. फक्त मुख्यमंत्रीच का असावे, फक्त प्रधानमंत्रीच का असावे? बाकीचेही जे तज्ञ आहेत त्या तज्ञांनाही बोलवून घ्या ना, त्या ठिकाणी बसवा ना, त्या एकेका गोष्टींवर चर्चा करण्यासाठी. पर्यावरणाची चर्चा होत असेल, बोलवा पर्यावरणाचे तज्ञ. महिलांच्या अधिकारांची चर्चा होत असेल, बोलवा महिलांच्या अधिकाराचे तज्ञ, त्यांना बोलवा. त्यानुसार तज्ञ बोलवले की थोडंसं डिस्कशन अजून चांगलं होईल, पॉलिसीज चांगल्या बनतील. कार्यान्वयाची देखरेख, निर्णयाची अंमलबजावणी सुनिश्चित करा. प्रॉपर एक सिस्टमच बनवून टाका की कशा प्रकारे अंमलबजावणी होत आहे, त्याची देखरेख झाली पाहिजे त्या अंमलबजावणीची व्यवस्थित, की जो निर्णय घेतलेला आहे त्याचं ग्राउंड लेवलला किती इम्प्लिमेंटेशन होते. ह्या गोष्टी जर केल्या तरच ह्या गोष्टी व्यवस्थित होणार आहे आणि त्याला परमनंट बनवा पहिली गोष्ट तर. ओके, एक परमनंट ऑफिस असू द्या त्याचं, जे ऑल टाइम काम करत आहे, जे देखरेख ठेवत आहे प्रत्येक गोष्टीवर, ते सुद्धा आवश्यक आहे. हे करणे आवश्यक आहे. या उपाययोजना खूप अवघड होतं का? बिलकुल अवघड नव्हतं. आपल्याला फक्त विश्लेषण लागते आणि क्लासरूम मध्ये आपण विश्लेषण करून घेतो, म्हणूनच आपल्या क्लासच्या नोट्समध्ये या सगळ्या गोष्टी आहेत, कारण आपण हे सगळं विश्लेषण क्लासमध्ये करून घेतो. हे काही स्टुडंटवर सोडून देत नाही आपण. आपले प्रिलिमचे क्लास आपल्या ज्ञानदीप अकॅडमीमध्ये वेगळे होतात, मेन्सचे वेगळे होतात. आपण प्रिलिम मध्ये फक्त प्रिलिम बद्दल बोलतो. प्रिलिम मध्ये यामध्ये फक्त जे आहे आंतरराज्य परिषदेची चर्चा होईल, परंतु मेन्स मध्ये यामध्ये विश्लेषण, जसं आपण हे विश्लेषण पाहतोय तसं विश्लेषणाची चर्चा आपल्या क्लासरूम मध्येच होत असते. आपल्या ज्ञानदीपच्या स्टुडंटला या गोष्टींची फार सवय झालेली आहे, विश्लेषण कसं करायची अतिशय व्यवस्थित, कारण आपण आन्सर रायटिंग पण व्यवस्थित करून घेत असतो. चला नेक्स्ट क्वेश्चन. संसदीय कामकाजांच्या आरोग्यात झालेली घसरण, ज्यामुळे लोकशाहीचा एक प्रमुख आधारस्तंभ म्हणून तिची भूमिका कमकुवत होत आहे. चर्चा आणि विश्लेषण करा. 10 मार्काचा आपला प्रश्न आहे. द डिक्लाइन ऑफ हेल्थ ऑफ पार्लमेंटरी फंक्शनिंग, विकनिंग इट्स रोल ॲज अ की पिलर ऑफ डेमोक्रेसी, डिस्कस अँड अॅनलाइज. या ठिकाणी विश्लेषण करा, चर्चा करा आणि विश्लेषण करा म्हटलेलं आहे. क्वेश्चन मध्ये एक प्रॉब्लेम दिलेला आहे की पार्लमेंटच्या कामकाजाच्या आरोग्यात थोडीशी घसरण झालेली आहे. ओके, तर त्याचे त्या ठिकाणी तुम्हाला कारणे सुद्धा द्यावे लागतील की का असं झालेलं आहे, का असं म्हटलेलं आहे. ओके, आणि त्यामुळे त्याची भूमिका कशा प्रकारे कमकुवत झालेली आहे. कमकुवत कशी झाली भूमिका, शेवटी एक 2-3 का होईना उपाय तुम्हाला लिहावे लागतील. लक्षात घ्या, क्वेश्चन मध्ये जर प्रॉब्लेम दिलेला असेल, आन्सर मध्ये थोडंसं का होईना सोल्युशन लिहायचं तुमच्याकडून अपेक्षित आहे. मग आता या ठिकाणी पहिले आपल्याला कारणे लिहावे लागतील की काय कारणे आहे ज्याच्यामुळे जे आपण म्हणतो की आपली जी संसद आहे त्याचं जे आहे आरोग्यात घसरण झालेली आहे कामकाजात. जसं की संसद जे आहे नेहमी त्याचं डिस्टर्ब होत असते, ते डिस्ट्रप्शन होत असते. ओके, विरोधी पक्ष निघून जातात, त्या ठिकाणी चर्चा होत नाही व्यवस्थित. आपली जी समिती आहे, संसदीय समित्या, त्या सुद्धा व्यवस्थित काम करत नाहीये, त्यांना सल्लागार स्वरूपाचेच ठेवलेले आहे, मीटिंग सुद्धा अटेंड करत नाही सदस्य. तो सुद्धा प्रॉब्लेम आहे. गुन्हेगारीकरण वाढलेलं आहे आपल्या खासदारांचं. 43% खासदार जे आहे लोकसभेतले त्यांच्यावर क्रिमिनल केसेस आहे. त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला दिसून येते की त्याची कामकाजाच्या आरोग्यात घसरण झालेली आहे. त्यानंतर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्या विश्वासामध्ये कमी आहे. आताच तुम्ही पहा, 131 जे घटना दुरुस्ती विधेयक होतं, ते विधेयक आपलं फेल गेलेलं आहे. का? विश्वास नाहीये विरोधकांना सरकारवर की जे परिसीमन केल्या जाईल ते परिसीमन व्यवस्थित होईल का नाही, त्या विश्वास नसल्यामुळे आपल्या कामकाजाच्या आरोग्यात घसरण झालेली आहे. त्यानंतर आपले जे सभापती आहे त्यांच्यावर सुद्धा आरोप लागत आहेत बायसनेसचे, पक्षपातीपणाचे. आत्ताच आपल्याला माहित आहे आपल्या लोकसभेच्या सभापतींच्या विरोधात आपल्याकडे ठराव आलेला होता त्यांना काढून टाकण्यासाठी. तर अशा प्रकारची कारणे आहेत ज्याच्यामुळे आपण म्हणतो की आरोग्यात घसरण झालेली आहे. बरं, हे ठीक, हे कारणे झाले.
मग त्यामुळे ते एक लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणून कसं कमकुवत होत जाते, तर या ठिकाणी जे कायदे जे बनवायला पाहिजे ते चांगल्या प्रकारे कायदे बनत नाहीत, त्यांची चर्चा होत नाही. लोकांचा जो संसदेवरचा जो विश्वास आहे तो विश्वास सुद्धा कमी होऊन जात आहे. लोकांचा जो पैसा जो आहे, जो ज्या पैशाने हे संसद चालते त्या पैशाचं वेस्टेज चालू आहे. तुम्हाला माहित आहे संसद काम करत असताना प्रत्येक 1 मिनिट जे संसदेचं अधिवेशन चालते त्याच्यासाठी 2 लाख रुपये खर्च होतात. ते 2 लाख जनतेचा पैसा आहे. संसदेचा जर तुम्ही वेळ वाया घालत असाल तर जनतेचा कितीतरी पैसा त्या ठिकाणी वेस्ट चालला जातो. त्यामुळेच आपण म्हणतो लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणून ते भूमिका कमकुवत होत आहे. त्यानंतर सरकारचं उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यामध्ये सुद्धा ते फेल जात आहे. प्रॉपर प्रश्न विचारले जात नाही. सरकारला बरोबर उत्तरदायित्व ठेवले जात नाही. प्रश्न तास, आपले 0 तास, बरेचसे आपले जे ठराव वगैरे जे आहेत, लक्षवेधी ठराव वगैरे त्याचा वापर व्यवस्थित होत नाही. त्यामुळे सरकारचं उत्तरदायित्व सुद्धा सुनिश्चित केलं जात नाही. म्हणून म्हटलंय आधारस्तंभ म्हणून भूमिका कमकुवत होत आहे. मग उपाय काय करावे लागतील या ठिकाणी लक्षात घ्या. पहिले तर तुम्हाला इलेक्ट्रोल रिफॉर्म्स करावे लागतील. तुमच्या इलेक्शन जे आहे निवडणुकीमध्ये त्यामध्ये रिफॉर्म्सची आवश्यकता आहे. चांगले लोक त्या ठिकाणी निवडून आले पाहिजे. क्रिमिनल नसलेले लोक त्या ठिकाणी निवडून आलेले पाहिजे. ते पहिले आपल्याला करावे लागणार आहे. त्यानंतर आपल्याला हे करावं लागणार आहे की फिक्स तास आपल्याला करावं लागणार आहे की एवढे दिवस संसद बसेलच वर्षातून आणि एवढं तास कमीत कमी काम करेल. जर कोणी डिस्टर्ब करत असेल तर त्याच्याकडून पैसा वसूल केला जाईल जो नुकसान झालेला आहे तो. ही तरतूद करावं लागेल. मग कोणी डिस्टर्ब करणारे बरोबर त्या ठिकाणी काम होईल. तिसरं, सरकारने जे आहे अपोजिशन बद्दल सोबत जे आहे प्रॉपर चर्चा करावी, त्यांना विश्वासात घ्यावं जेणेकरून चांगल्या प्रकारे काम केलं जाईल. चौथं, या ठिकाणी आपल्या ज्या संसदीय समित्या आहेत, संसदीय समित्यांची कॅपॅसिटी वाढवणे आवश्यक आहे. त्यांना तांत्रिक संसाधनं द्या, आर्थिक संसाधनं द्या, त्यांना अधिकार द्या, त्यांचे जे आपले रिपोर्ट्स आहेत, जे अहवाल आहेत त्याची चर्चा करा. त्यांना थोडंसं शक्तिशाली बनवा जेणेकरून ते सुद्धा चांगले काम करतील. एवढे मुद्दे जरी लिहिले तुम्ही एक्झाम मध्ये तरी सफिशियंट आहेत. प्रश्न बिलकुलही अवघड नव्हता. विचार करावा लागतो आणि मग उत्तर लिहावं लागते, एवढीच गोष्ट आहे. ओके, बिलकुल अवघड प्रश्न या ठिकाणी नव्हता. त्यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन पहा. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो, भारतामध्ये अतिशय जनरल प्रश्न आलेला आहे. आता अतिशय जनरल प्रश्न आहे. भारतामध्ये चांगले प्रशासन आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी कार्यकारी आणि न्यायपालिका यांची भूमिका स्पष्ट करा. या ठिकाणी आता हा प्रश्न पॉलिटी प्लस गव्हर्नन्स असा तो प्रश्न कनेक्ट करण्यात आलेला आहे की एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरी आपले जे कार्यकारी मंडळ आहे, सरकार आणि न्यायपालिका यांचा काय रोल आहे बाबा सुशासनामध्ये आणि त्यांची जे पारदर्शकता आहे प्रशासनाची ते सुनिश्चित करण्यासाठी. मी ऑलरेडी सांगितलं हा प्रश्न गव्हर्नन्स मध्ये पण येऊ शकतो, हा पॉलिटीमध्ये पण येऊ शकतो. ते एक मिक्सअप आहे पॉलिटी आणि गव्हर्नन्स. या ठिकाणी आपल्याला 4 हेडिंग आपल्या पर्टिक्युलरली आपण या ठिकाणी बनवू शकतो. जसं की पहिले आपण लिहू शकतो की आपलं जे प्रशासन आहे, पहिली हेडिंग 4 हेडिंग म्हणतात. ओके, आपले समजा हे 2 पेज आहे, 2 पेज मध्ये आपल्या अशा 4 हेडिंग बनवून टाकायच्या. प्रत्येक हेडिंग खाली 2 किंवा 3 मुद्दे लिहायचे, त्याच्यापेक्षा जास्त मुद्दे लिहिण्याची गरज नाही, कारण टोटल आपल्याला एक 9 ते 10 मुद्देच आपल्याला आन्सर मध्ये लिहायचे असतात. आता 4 हेडिंग कसे बनतात पहा, कारण प्रशासनचं बोललेलं आहे. ओके, पारदर्शकतेबद्दल बोललं म्हणजे सुशासन आणि पारदर्शकता तेही कार्यकारी आणि न्यायपालिकेची. तुम्ही लिहू शकतात कार्यकारी मंडळाची भूमिका सुशासनामध्ये, कार्यकारी मंडळ आणि कशामध्ये, सुशासनामध्ये. त्यानंतर कार्यकारी मंडळची भूमिका कशासनामध्ये, कशामध्ये, पारदर्शकतेमध्ये. विचारलेलं आहे ना तुम्हाला, सुशासन विचारलंय, पारदर्शकता विचारलंय, कार्यकारी मंडळाचं विचारलंय, न्यायपालिकेचं. त्यामुळे कार्यकारी मंडळाचं पहिले आपण म्हणलो सुशासनामध्ये त्याची भूमिका, पारदर्शकतेमध्ये भूमिका. त्यानंतर आपली न्यायपालिका जी आहे, न्यायपालिकाची भूमिका कशामध्ये, सुशासनमध्ये. ही आपली तिसरी हेडिंग. त्यानंतर न्यायपालिकाची भूमिका चौथा, कशामध्ये न्यायपालिकाची भूमिका, आपल्याला पारदर्शकतेमध्ये. 4 हेडिंग बनल्या आपल्या, 1 2 3 4 बनल्या आपल्या 4 हेडिंग. राईट. आता या ठिकाणी लक्षात घ्या, मग काय काय मुद्दे लिहिणार. कार्यकारी मंडळ सुशासनामध्ये लक्षात घ्या 2-3 मुद्द्यांपेक्षा जास्त मुद्दे लिहायचे नाही. जसं जे वल्नरेबल सेक्शन आहेत आपले, जे दुर्बल घटक आहेत त्यांच्यासाठी सरकार जे आहे काय करते, त्यांच्यासाठी नवीन नवीन योजना काढते, हे सुशासन आहे. जसं आपल्याकडे आयुष्यमान भारत स्कीम दिसते, आपल्याकडे जनधन योजना दिसते, आपल्याकडे जे पीडीएस सिस्टम आहे, जे लोकांना धान्य दिलं जाते, ते तसल्या स्कीम्स हे कशासाठी केले जातात, सुशासन आहे. वल्नरेबल सेक्शनसाठी सुविधा बनवणे किंवा महिलांसाठी वेगवेगळ्या स्कीम्स आणणे, जसं की आपल्याकडे बेटी बचाव बेटी पढाव सारखी स्कीम आहे, महिलांच्या उद्धारासाठी आपण त्या गोष्टी केलेल्या आहेत.
राईट. हे सुद्धा आपल्याला दिसून येते, सुशासन दिसून येते. त्यानंतर पंचायत राजची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करणे, जेणेकरून भागीदारीता वाढेल लोकांची सरकारमध्ये, हे सुद्धा आपल्याला काय दिसून येते, सुशासन दिसून येते. सुशासनाचे एवढे एक्झाम्पल ठीक आहे. लिहायला आपण 10-15 लिहू शकतो, 2-3च आपल्याला लिहायचे आहेत. त्यानंतर कार्यकारी मंडळाची पारदर्शकतेमध्ये कशी भूमिका आहे, जसं माहितीचा अधिकाराची अंमलबजावणी अतिशय चांगल्या प्रकारे करणे, यामुळे पारदर्शकता वाढते. 2005चा आपला माहितीचा अधिकाराचा कायदा आहे, यामध्ये आपल्याला दिसून येते पारदर्शकता. त्यानंतर MyGov.in सारखे आपले प्लॅटफॉर्म बनवून देणे, अशा काही तरतुदी बनवून देणे ज्यामध्ये लोक सजेशन देतील सरकारला आणि सरकारच्या कामाबद्दल त्या ठिकाणी तक्रार सुद्धा करू शकतात या प्लॅटफॉर्मवर. यामुळे सुद्धा आपल्याला दिसून येते पारदर्शकता. सरकार या प्लॅटफॉर्मवर आपण जे जे काम केलेले आहे ते काम सुद्धा दाखवते की आम्ही हे काम केलेले आहे. किंवा जे विधेयक असतात, सरकारचे विधेयक जे पार्लमेंटमध्ये संसदमध्ये ठेवलेले असतात, पहिले ते जे विधेयक आहे ते ड्राफ्ट आहे, जो मसुदा विधेयक आहे ते जनतेसमोर ठेवलं जाते त्यांचे इनपुट्स घेण्यासाठी. यामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येते पारदर्शकता सरकारची. त्यानंतर आता न्यायपालिकेचा सुशासनामध्ये कसा रोल आहे, जसं न्यायपालिका सुद्धा दुर्बल घटकांसाठी काम करत असते. आपल्याकडे वेगवेगळ्या त्याच्यासाठी आपल्याला माहित आहेत वेगवेगळ्या आपल्याला सुप्रीम कोर्टच्या ऑर्डर दिसून येतात. जसा हुसेनारा खातून केस आपल्याला दिसून येते, जे कैदी आहेत कैदींच्या हक्कांच्या संरक्षणासाठी. ओके. किंवा लक्ष्मी केस आपल्याला दिसून येते, जे ऍसिड अटॅक मधल्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी. किंवा ट्रिपल तलाकची केस दिसून येते आपल्याला, जे मुस्लिम महिला ज्या आहेत त्यांच्यावर जे अत्याचार होत होता ट्रिपल तलाकच्या बाबतीमध्ये, त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसून येतं. नवतेज सिंग जोहर सारखे आपल्याला केसेस दिसून येतात, जे आपले ट्रान्सजेंडर आहेत तृतीयपंथी त्यांच्या हक्काच्या संरक्षणासाठी. सुशासनता आहेत ऑफकोर्स. ओके. तर सरकार जे हे पण त्याच्यासाठी काम करतच असते, न्यायपालिका जी आहे आपली. बरं, पारदर्शकतेमध्ये न्यायपालिकेचा काही रोल आहे का? ऑफकोर्स पारदर्शकतेमध्ये सुद्धा आपल्याला न्यायपालिकेचा रोल दिसूनच येतो. जसं की न्यायपालिकेने आता ई कोर्ट नावाचा आपला एक सिस्टम चालू केलेला आहे. ई कोर्ट सिस्टम मध्ये जे कोर्टची जे प्रोसिजर आहे ते सगळं ऑनलाईन करण्यात आलेलं आहे, पारदर्शकतेसाठी चांगली गोष्ट आहे. त्यानंतर आता जे आहे लाईव्ह स्ट्रीमिंग केल्या जाते, तुम्ही पाहत असाल सुप्रीम कोर्टची सुद्धा जे पूर्ण प्रोसिजर आहे, पूर्ण जे काम चालते ते सुद्धा लाईव्ह स्ट्रीम केल्या जाते. न्यायपालिकेची पारदर्शकता आपल्याला तिथे सुद्धा दिसून येते, लाईव्ह स्ट्रीमिंग जे केल्या जाते त्याच्यामध्ये. त्यानंतर न्यायपालिकेने जसे वेगवेगळ्या जजमेंट्स असतात, जसे की आपली एडीआर जजमेंट म्हणून एक जजमेंट आहे 2024 ची. त्या एडीआर जजमेंटमध्ये न्यायपालिकेने काय केलेलं आहे, तर इलेक्ट्रोल बॉन्ड स्कीमला खारिज करून टाकलं, हे सांगून की यामध्ये पारदर्शकता नाही. ओके. यामध्ये सिक्रेसी खूप जास्त आहे, तर त्याच्यामुळे ते काढून टाकलं, त्याला अनकॉन्स्टिट्युशनल असंविधानिक डिक्लेअर केलं. इथे सुद्धा आपल्याला दिसून येते न्यायपालिका पारदर्शकतेमध्ये कशी भूमिका बजावते. हे तुम्हाला एक्झाम मध्ये लिहायचं होतं. 4 रीडिंग म्हणून 2-2, 3-3 पॉईंट त्याचे लिहायचे होते. आपल्याला सरकारचं सुशासन मध्ये, कार्यकारी मंडळाचं पारदर्शकतेमध्ये, न्यायपालिकेचं सुशासन मध्ये, न्यायपालिकेचं पारदर्शकतेमध्ये, आणि 10च मार्काचा प्रश्न आहे. 2-2, 3-3 पॉईंट लिहिले असते तरी सफिशियंट होतं. हे तुम्हाला या ठिकाणी लिहायचं होतं. थोड्या आपल्या कोर्टच्या जजमेंट वापरल्या असत्या, थोडंसं पॉलिटिचं नॉलेजच वापरायचं होतं, आणि थोडं आपल्याला गव्हर्नन्सचं नॉलेज वापरायचं होतं, आणि आपल्याला आन्सर लिहायचं होतं. खूप काही अवघड नव्हतं आपल्याला हे लिहिणे. ठीक आहे. हा झाला आपला 5वा प्रश्न. त्यानंतर आपला पॉलिटीचा प्रश्न आहे तो 11वा प्रश्न. कारण 6वा प्रश्न ते 10वा प्रश्न मग त्याच्यामध्ये गव्हर्नन्स आणि त्याच्यानंतर आपले जे IR चे जे क्वेश्चन त्यामध्ये येतात. त्यामुळे आपला नेक्स्ट क्वेश्चन जो येतो तो 11वा प्रश्न येतो. आता 11वा प्रश्न या ठिकाणी पहा. 11व्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, पार्लमेंट्स पॉवर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन इज वाइड बट नॉट लिमिटेड. डिस्कस द स्टेटमेंट इन द लाईट ऑफ बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन अँड रिसेंट कॉन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट. संविधान दुरुस्ती करण्याचा संसदेला अधिकार व्यापक आहे परंतु तो अमर्याद नाही. अगदी बरोबर आहे ही गोष्ट. या विधानाची मूलभूत संरचना, सिद्धांत आणि अलीकडीलच घटनात्मक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर चर्चा करा. आता आपल्याला जे आहे या ठिकाणी दिलेलं आहे क्लिअर कट की संविधान दुरुस्ती करण्याचा संसदेला अधिकार आहे परंतु तो अमर्याद नाही. ओके. जसं की आता या ठिकाणी आपण लिहिणार आहे की बाबा आहे संसदेला अधिकार. सरकारचे 3 अंग आहेत. 3 अंगामध्ये जे आपलं कायदे मंडळ आहे त्याला घटना दुरुस्ती करण्याचा डेफिनेटली अधिकार देण्यात आलेला आहे. आपल्याकडे आपल्याकडे कोणता आहे, कलम 368 आहे, ज्या कलम 368चा वापर करून जे घटना दुरुस्ती केली जाते, परंतु तो अधिकार अमर्याद नाही. आता तो का नाही म्हटलेला आहे ते सांगितलेलं आहे की बाबा मूलभूत संरचना सिद्धांताची चर्चा करा म्हटलेलं आहे. मग या ठिकाणी मूलभूत संरचनेच्या बद्दल तुम्हाला लिहावे लागणार आहे, हेडिंग सुद्धा बनावी लागणार आहे. मूलभूत संरचना पहिली हेडिंग आपली काय राहणार, संविधान घटना दुरुस्ती करण्याचा संसदेचा अधिकार, हे आपली पहिली हेडिंग राहणार, ज्यामध्ये आपण कलम 368 बद्दल लिहिणार आहे. त्यानंतर आपण लिहिणार आहे
मूलभूत संरचना हे बनवावं लागेल तुम्हाला, एक सेपरेट हेडिंग बनवावी लागेल. 15 मार्काचा प्रश्न आहे, 2-4 हेडिंग तुम्ही बनवू शकतात. मूलभूत संरचनेच्या बाबतीमध्ये तुम्हाला पॉइंट्स लिहावे लागतील. स्पेसिफिक तुमच्या क्वेश्चन मध्ये मूलभूत संरचनेला फोकस करायला सांगितलेला आहे. तुम्हाला लिहावं लागेल की हा कन्सेप्ट कुठून आलेला आहे. हा केशवानंद भारती जजमेंट जी आहे आपली 1973 ची, त्यामधून हा कन्सेप्ट आलेला आहे, हे मेन्शन करावं लागेल. हे का आलं होतं? एक 24वी घटना दुरुस्ती करण्यात आलेली होती इंदिरा गांधी सरकारकडून, आणि त्या 24वी घटना दुरुस्तीमध्ये सांगितलं होतं की संसदेला घटना दुरुस्तीच्या बाबतीमध्ये कोणताही अधिकार असेल, पूर्ण अधिकार असेल, आणि त्याच्यानंतर मग आपल्याकडे केशवानंद भारती जजमेंट येते जे 24व्या घटना दुरुस्तीबद्दल सुद्धा बोलते. ही 24वी घटना दुरुस्ती का आली होती? तर ती 1967 ची आपली गोलकनाथ जजमेंट होती, ज्यामध्ये या ठिकाणी सुप्रीम कोर्टने सांगितलं होतं की संसदेचा अधिकार लिमिटेड आहे. मूलभूत हक्कांच्या बाबतीमध्ये तर संसद काहीच घटना दुरुस्ती करू शकत नाही, आणि त्या जे केशवानंद भारती जजमेंट आहे यांनी 1967च्या गोलकनाथ जजमेंटला जे आहे कॅन्सल करून टाकलेलं आहे, आणि 24वी घटना दुरुस्तीला बरोबर म्हणून सांगितलेलं आहे. परंतु त्यामध्ये केशवानंद भारती जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्ट सांगते की आपले जे जो संसद आहे, संसदेला जो घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे, तो जरी त्याला असला तरी सुद्धा त्यामध्ये मूलभूत संरचना पाळूनच तुम्हाला घटना दुरुस्ती करावी लागणार आहे. आणि मूलभूत संरचना काय हे सुप्रीम कोर्ट वेळोवेळी सांगेल, त्याची कोणतीही व्याख्या सुप्रीम कोर्टने सांगितलेली नाहीये. भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच 13 जजेसची ही बेंच होती केशवानंद भारती जजमेंटची, ज्या केसमध्ये 7 जज वर्सेस 6 जज, 6 जजनी मूलभूत संरचनेचा कन्सेप्ट नाकारला होता, 7 जजनी तो कन्सेप्ट ऍक्सेप्ट केला होता, आणि मेजॉरिटीनी हा घेतलेला निर्णय आहे मूलभूत संरचनेच्या बाबतीमध्ये. हे तुम्हाला लिहावं लागणार आहे प्रॉपरली, 5-6 चांगले वाक्य बनवून, म्हणजे चांगले त्याच्यामध्ये पॉइंट्स बनवून तुम्हाला लिहावं लागणार आहे, हे जे पॉइंट्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत. राईट. त्यामुळे तुम्हाला केशवानंद भारती जजमेंट माहित असणे, त्याचा रेलेव्हन्स माहित असणे, इम्पॉर्टंट माहित असणे आवश्यक आहे. त्यानंतर अलीकडच्या घटनात्मक घडामोडीची पार्श्वभूमी सुद्धा विचारलेली आहे, त्याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला लिहावे लागणार आहे. जसं की तुम्ही लिहू शकता की 99वी घटना दुरुस्ती ज्यावेळेस करण्यात आली होती, 2014ला ही घटना दुरुस्ती करण्यात आलेली होती. त्यानंतर 2015 मध्ये सुप्रीम कोर्टची केस, एक जजमेंट येते, त्याला 4थी जज केस असं म्हणत असतात, 4 जज केस त्याला म्हणतात 2015 मध्ये. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे की 99व्या घटना दुरुस्तीनी जी NJAC नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन जे बसवलेलं आहे सुप्रीम कोर्ट जज आणि हायकोर्टच्या जजला अपॉइंट करण्यासाठी, हे असंविधानिक म्हणून डिक्लेअर करण्यात आलेलं आहे या केसमध्ये. का असंविधानिक डिक्लेअर केलं होतं? कारण सुप्रीम कोर्ट म्हणते या कमिशन मध्ये जे सरकार आहे किंवा राजकारणी लोकांचं वर्चस्व दिसून येते, जे आपले जे स्वातंत्र्य आहे, न्याय व्यवस्थेचं स्वातंत्र्य, त्याच्या विरोधात आहे. आणि न्याय व्यवस्थेचं स्वातंत्र्य हे संविधानाच्या मूलभूत संरचनेमध्ये येते. यामधून आपल्याला दिसून येते की संसदेने घटना दुरुस्ती जरी केलेली असेल तर मूलभूत संरचनेच्या विरोधात जात असेल, ती घटना दुरुस्ती सुद्धा कॅन्सल करण्याचा अधिकार आपल्याला दिसून येतो सुप्रीम कोर्टला आहे. म्हणूनच ते वाक्य जे आपल्या प्रश्नामध्ये आहे ते परफेक्टली या ठिकाणी लागते की आहे बाबा घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार, परंतु तो अमर्यादित अधिकार नाही, त्याच्यावर मर्यादा आहेत. कशाच्या मर्यादा आहेत? मूलभूत संरचनेच्या मर्यादा आहेत. ओके, तर हे आपल्याला पूर्ण एक्सप्लेन करायचं आहे प्रॉपरली आपल्या आन्सर मध्ये. राईट. हे एक्सप्लेन केलं तरच काम होणार आहे आपला. त्यानंतर 12वा प्रश्न, नेक्स्ट क्वेश्चन जो आपला आहे, काय म्हटलंय पहा. हा विकेंद्रीकरण निर्देशांकाबद्दल आहे, डिव्होल्यूशन इंडेक्स. विकेंद्रीकरण निर्देशांक हा सहकारी संघराज्य प्रणाली आणि स्थानिक स्वशासनाचे बळकटीकरण करण्यासाठी एक साधन म्हणून काम करते, ज्यामुळे राज्यांना सुधारणाची क्षेत्रे ओळखता येतात, अधिक सक्षम आणि प्रभावी पंचायतीसाठी सर्वोत्तम पद्धती अवलंबता येते. वरील कथनासंदर्भात पंचायत विकेंद्रीकरण निर्देशांक 2024 वर भाष्य करा. हा जो आपला पंचायत विकेंद्रीकरण निर्देशांक 2024 आहे त्याच्याबद्दल या ठिकाणी विचारलेलं आहे. तर थोडीशी फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन तर तुम्हाला ऑफकोर्स याबद्दल पाहिजे. तुम्हाला पंचायत विकेंद्रीकरण निर्देशांक म्हणजे काय ते पण या ठिकाणी माहित पाहिजे, आणि त्यानंतर त्याचे फायदे काय तुम्हाला लिहायचे आहेत. आणि लक्षात घ्या, या ठिकाणी विश्लेषण तुम्हाला करावे लागणार आहे प्रॉपर.
की बाबा याचे फायदे काय, याची समस्या काय, याचे सोल्युशन काय. परंतु ते कशाच्या बाबतीमध्ये? पंचायत विकेंद्रीकरण निर्देशकांच्या बाबतीमध्ये. तर सुरुवातीला तुम्ही पंचायत डिव्होल्यूशन इंडेक्स म्हणजे काय, निर्देशांक जे आहे आपला विकेंद्रीकरण निर्देशांक, तो काय आहे ते तुम्हाला आन्सर मध्ये लिहावे लागणार आहे. काय असतो तो विकेंद्रीकरण निर्देशांक? हा असा निर्देशांक आहे ज्याच्यामध्ये हे पाहिले जाते की प्रत्येक राज्य जे पंचायत राज आहे त्यांना किती अधिकार देतात, किती संसाधने देतात, त्याच्यानुसार राज्यांची रँकिंग या पंचायत विकेंद्रीकरण निर्देशांकामध्ये लावली जाते. हे पहिले तुम्हाला लिहावं लागेल. एक्झामिनरला हे कळायला पाहिजे की तुम्हाला माहित आहे निर्देशांक काय असतो, हे एक्झामिनरला पहिले समजलं पाहिजे. ओके. त्यानंतर मग तुम्हाला लिहावं लागतील की बाबा 6 डायमेन्शन आहेत, 6 आयाम आहेत. या 6 आयामच्या बेसिसवर तुम्ही ठरवू शकतात की जो राज्याची रँकिंग काय असेल पंचायतींना संसाधन देण्याच्या बाबतीमध्ये. कोणकोणते आयाम आहे? फ्रेमवर्क एक आयाम आहे. इलेक्शन आणि डिलिमिटेशन, इलेक्शन व्यवस्थित घेतलेले आहेत का, निवडणुका परिसीमन व्यवस्थित केलेल्या आहे का, त्याच्या बेसिसवर तुम्हाला तुमची रँकिंग ठरते. त्यानंतर तुम्ही पंचायतीला किती अधिकार दिले कार्य करण्याचे, त्याच्यावर तुमची रँकिंग ठरते. त्यानंतर पंचायतींना तुम्ही किती फंड्स दिलेले आहेत, किती पैसा दिलेला आहे, त्याचे अधिकार दिलेले आहेत, त्याच्यावर रँकिंग ठरते. त्यानंतर फंक्शनरीज म्हणजे किती अधिकारी तुम्ही पंचायतीला चांगल्या प्रकारचे प्रोव्हाइड करतात, त्याच्या बेसिसवर सुद्धा रँकिंग ठरते. त्यानंतर त्यांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी तुम्ही काय केलेलं आहे पंचायतीच्या सदस्यांचं कार्यक्षमता सुधारण्यासाठी, ते सुद्धा रँकिंग मध्ये येते. आणि त्यानंतर उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी पंचायतींचं सरकारने काय केलेलं आहे, असे 6 वेगवेगळ्या आयामच्या बेसिसवर इथे ठरवल्या जाते की त्या राज्याची रँकिंग काय असेल. यामध्ये लक्षात घ्या आपले टॉप परफॉर्मर कोण आहे, कर्नाटका, केरला, तामिळनाडू आपले टॉप परफॉर्मर आहेत. आणि लोएस्ट परफॉर्मर आपले कोणते आहेत? बिहार, झारखंड, पंजाब आपले हे लोएस्ट परफॉर्मर राज्य आहे. आता इथे फक्त एवढंच लिहून तुम्हाला सफिशियंट नाहीये, तर तुम्हाला याचा फायदा काय आहे ते लिहावं लागेल. कारण जर तुम्ही क्वेश्चन पाहिला, क्वेश्चन मध्ये तेच सांगितलेलं आहे की याचा फायदा काय आहे विकेंद्रीकरण निर्देशकांचा. मग तेच तुम्हाला लिहावं लागेल की बरोबर आहे, यामुळे राज्यांना सुधारण्याची क्षेत्रे ओळखता येतात, कारण त्यांना त्यांची रँकिंग कळते, त्यांची रँकिंग काय का कमी आहे ते कळते, कोणत्या आयाममध्ये राज्य कमी पडत आहे त्यांना त्या निर्देशकातून कळते आणि त्या आयामवर राज्य कामं करू शकतात. याचा फायदा हा होतो की पंचायतींना योजना बनवण्यामध्ये त्यांना स्वतंत्र मिळते, स्वतःच्या गरजेनुसार ते योजना बनवू शकतात. त्यानंतर त्यांना अधिकार मिळतात. आपल्या 11व्या अनुसूचीमध्ये ते 29 अधिकार देण्यात आलेले आहेत. ते जास्तीत जास्त अधिकार जे आहे त्यांना मिळतात, तो सुद्धा त्यांना फायदा मिळून जातो. त्यानंतर त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळते, जेणेकरून राज्यांवरची त्यांची अवलंबिता कमी होते आणि स्वतःच्या गरजेनुसार ते संसाधनं उभारू शकतात, संसाधनांचा वापर करू शकतात, आपल्या गरजा पूर्ण करू शकतात, स्थानिक गरजा ज्या असतील त्या. तर त्यामुळे हा सगळा फायदा आपल्याला दिसून येतो पंचायत विकेंद्रीकरण निर्देशकामुळे. परंतु त्याचे चॅलेंजेस काय आहे की राज्य जे आहे त्यांच्यामध्ये पॉलिटिकल विल नाही आहे, राजकीय इच्छाशक्ती दिसत नाही, त्यामुळे अधिकार सुद्धा कमी केले जातात. राज्य सरकार पैसा स्वतःकडे जास्त ठेवते. जे अधिकारी असतात त्यांना प्रॉपर ट्रेनिंग दिल्या जात नाही. जे लोक निवडून येतात त्यांना त्यांच्या क्षमता वाढवण्यासाठी काही केलं जात नाही. पंचायतमध्ये करप्शन वाढवत आहे, त्यांचं उत्तरदायित्व सुनिश्चित केलं जात नाही. हा प्रॉब्लेम आहे. मग त्याचा आपल्याला सोल्युशन लिहावं लागेल की हा जो निर्देशांकामधले जे काही आहे त्याच्यावर काम करण्यासाठी प्रेरणा दिली पाहिजे राज्यांना. राज्यांना तुम्ही पैसा द्या किंवा राज्यांना शिक्षा करा, परंतु राज्यांकडून हे काम करून घेतलं पाहिजे की तुमची रँकिंग का कमी आहे या विकेंद्रीकरण निर्देशांकामध्ये. ज्या राज्यांची रँकिंग कमी असेल त्यांना एक तर प्रोत्साहन द्या किंवा शिक्षा करा, त्यांच्याकडून काम करून घ्या. त्यानंतर जे आपलं वित्त आयोग आहे केंद्राचा, त्यांनी राज्यांना पैसा देणे आवश्यक आहे जास्त, की तो पैसा ते पंचायतींना देतील, त्यानुसार त्यांना पैसा सुद्धा देणे अधिकार आहे. त्यानंतर त्यांना पैसा दिला पाहिजे. त्यानंतर जे आपले घटना दुरुस्ती करून हे कंपल्सरी करा की 29चे 29 अधिकार जे आपल्याकडे दिलेले आहेत 11व्या अनुसूचीमध्ये ते पंचायतींना द्यावे लागेल. त्याच घटना दुरुस्तीमध्ये जे आपलं कॅपॅसिटी बिल्डिंगसाठी, सक्षमता वाढवण्यासाठी जे ट्रेनिंग आहे ते कंपल्सरी करून टाका. जे निवडून आलेले सदस्य असेल त्यांना सुद्धा आणि त्या ठिकाणी जे पंचायत सेक्रेटरी काम करतात त्यांना सुद्धा. हे तुम्हाला पूर्ण असं कॉम्प्रहेन्सिव्ह आन्सर लिहावं लागेल. निर्देशांकाबद्दल गोष्टी लिहाव्या लागतील. त्यानंतर फायदे, समस्या, उपाय असं लिहून तुम्हाला हे पूर्ण उत्तर या ठिकाणी लिहायचं होतं. परंतु बेसिकली तुम्हाला निर्देशांक काय आहे ते माहीत असणे या ठिकाणी अपेक्षित होतं.
त्यानंतर पुढचा, एक्सप्लेन द पोझिशन अँड द इम्पॉर्टन्स ऑफ ग्रामपंचायत इन द पंचायत राज सिस्टम. ग्रामपंचायत योजनेत पंचायत राज योजनेत ग्रामपंचायतीचे स्थान आणि महत्व सांगा. आता इथे तुम्हाला काही समस्या सोल्युशन विचारलेलं नाहीये, त्याचं स्थान काय आहे, म्हणजे संविधानामध्ये त्याच्या काय काय तरतुदी दिलेल्या आहेत त्या तुम्हाला सांगायच्या होत्या. त्यानंतर त्याचं काय महत्व आहे, महत्व तुम्हाला चांगल्या प्रकारे लिहायचं होतं. तर पहा आता आपण कशा प्रकारे तिथे लिहू शकतो. आता या ठिकाणी ग्रामपंचायतीचे स्थान पहिले तुम्हाला सांगावं लागेल, त्यानंतर त्याचे महत्व जे आहे ते महत्व लिहावं लागेल. इथे तुमचं काम आयोगाने सोपं करून टाकलेलं आहे, कारण 2 हेडिंग ऑलरेडी या ठिकाणी दिलेले आहेत. ओके, शॉर्ट मध्ये तुम्हाला समस्या जरी लिहायचं असेल तुम्ही खूप शॉर्ट मध्ये शेवटी लिहू शकतात, परंतु मेन फोकस तुम्हाला यावरच करायचा आहे. आता स्थान तुम्ही काय लिहिणार की बाबा ग्रामपंचायत, आपल्याकडे त्रिस्तरीय पंचायत राज सिस्टम आहे. जे लोएस्ट लेवलला आहे, सर्वात खालच्या लेवलला जे येते 3 स्तरामध्ये ते ग्रामपंचायत येते. ग्रामपंचायतच्यावर पंचायत समिती येते, त्याच्यावर आपली जिल्हा परिषद येते. ग्रामपंचायतची इलेक्शन दर 5 वर्षांनी आपल्याला घ्यावेच लागत असतात. ग्रामपंचायत मध्ये जे आहे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब्स, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला यांना आरक्षण दिले जाते. महिलांना कमीत कमी 1/3 आरक्षण असते. ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घेणे सुद्धा आवश्यक असते. ग्रामपंचायतींना योजना बनवण्याचा सुद्धा अधिकार आहे. ओके, ते सुद्धा कर सुद्धा लावू शकतात, तो सुद्धा अधिकार त्यांना देण्यात आलेला आहे. आपल्या स्थानिक गरजेच्या बाबतीमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला दिलेला आहे. 11व्या अनुसूचीमध्ये 29 अधिकार ग्रामपंचायतींचे नमूद करण्यात आलेले आहेत. हे तुम्हाला ग्रामपंचायतीचं स्थान आपल्याला लिहायचं होतं. त्यानंतर आपल्याला लिहायचं होतं महत्व. आता महत्व, स्थान लिहिणे सोपं आहे, तुम्हाला सरळ सरळ तरतुदी माहित पाहिजे, परंतु महत्व लिहायचं असेल तर तुम्हाला थोडंसं विश्लेषण करता यायला पाहिजे. कशा प्रकारे महत्व लिहू शकतात तुम्ही, यामध्ये लिहू शकतात की ग्रामपंचायतीमुळे प्रत्यक्ष लोकशाही आपल्याला दिसून येते. डायरेक्ट डेमोक्रेसी, प्रत्यक्ष लोकशाही कशी दिसून येते, ग्रामसभेमुळे दिसून येते. ग्रामसभेच्या मीटिंग्स रेग्युलर घेणे कंपल्सरी आहे. त्यामध्ये जनता येते, लोक येतात, प्रश्न उभारतात आणि त्यामुळे प्रत्यक्ष लोकशाही असते. अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये काय असते, जशी भारतामध्ये आहे अप्रत्यक्ष लोकशाही, ज्या ठिकाणी जनता डायरेक्ट निर्णय घेत नाही, जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी निर्णय घेतात, जसे आमदार आणि खासदार. परंतु ग्रामपंचायतमध्ये जनता निर्णय घेते. हे ग्रामपंचायतीचं महत्व आहे. त्यानंतर ज्या लोकलच्या समस्या असतात, तिथल्या ज्या समस्या असतात, स्थानिक समस्या, या ग्रामपंचायतीला चांगल्या कळतात. त्या जिल्हा परिषदला किंवा राज्य सरकारला जेवढ्या चांगल्या समजत नाही, ग्रामपंचायतीला चांगल्या समजतात. स्थानिक गरजा त्यांना समजतात सुद्धा, ते चांगले सॉल्व्ह सुद्धा करू शकतात. उत्तरदायित्व सुनिश्चित केलं जाते. प्रत्येक 5 वर्षांनी इलेक्शन घेतलं जाते, त्यामुळे ग्रामपंचायत उत्तरदायी असते, लोकांसाठी काम करत असते. ओके, लोकांच्या जवळचे प्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून येतात, तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी फायदा दिसून येतो. त्यानंतर जे व्हल्नरेबल ग्रुप्स आहे, जे दुर्बल घटक आहे, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय, त्यांच्यासाठी रिझर्वेशनची सोय करता येते. त्यामुळे त्यांना सुद्धा, जे आपल्या जर पाहिलं ऐतिहासिक जर पाहिलं तर त्यांना तेवढा अधिकार नव्हता, पण आता त्यांना तो अधिकार मिळालेला आहे. तो ग्रामपंचायतीला ते आपला अधिकार वापरू शकतात, स्वतःचा उद्धार करून घेऊ शकतात. एवढंच नाही तर महिलांना 1/3 आरक्षण दिल्याने एक महिलाचं जे आहे एक उद्धार जो आपल्याला दिसून येतो, निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांना सहभागी ग्रामपंचायतीमध्ये घेतलेला आहे, तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी फायदा दिसून येतो. त्यानंतर आपल्याला दिसून येते की ग्रामपंचायतीमुळे गाव विकास जे आहे तो खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आपल्याकडे उदाहरणं सुद्धा आहे. आपल्याला माहित आहे हिवरे बाजार जे आहे, ज्या ठिकाणी पोपटराव पवार सरपंच आहे, किती चांगलं काम केलं. राळेगण सिद्धीचा आपल्याला एक्झाम्पल आपल्याला दिसून येते. भारताच्या बाहेरचं सांगायचं झालं तर राजस्थान मधलं पिंपलांत्रीचं एक्झाम्पल आपल्याला माहित आहे. क्लासमध्ये सगळे एक्झाम्पल मी तुम्हाला सांगत असतो. हे सगळं महत्व आपल्याला लिहायचं आहे. शेवटी तुम्ही शॉर्ट मध्ये लिहू शकतात की एवढं सगळं असताना सुद्धा ग्रामपंचायतींना काही समस्या कराव्या लागतात, त्यांना फेस कराव्या लागतात, तोंड द्यावं लागतं. जसं की त्यांच्याकडे करचा खूप अधिकार नसणे, जसं की त्या ठिकाणी अशिक्षितता असणे, जे लोक निवडून येतात त्यांच्यामध्ये जातीभेद, जातभेद, धर्मभेद असणे, ज्याच्यामुळे काम करण्यामध्ये अवघड परिस्थिती असते. या ज्या गोष्टी आहे, ह्या समस्या ऑफकोर्स त्यांच्या संसाधनं नसणे, या समस्या ऑफकोर्स त्यांच्यामध्ये येतात. आणि शेवटी उपाय जे तुम्ही कन्क्लुजन लिहिताय त्या ठिकाणी तुम्ही उपाययोजना लिहू शकतात. उपाययोजना लिहिताना दुसरं प्रशासकीय सुधारणा आयोग तुम्ही मेन्शन करू शकतात, सेकंड ARC. दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोग महत्वाचा आयोग आहे, त्याला मेन्शन करा. असे जेवढे आयोगाचे नावं तुम्ही मेन्शन करताल, कमिशन, कमिटीचे नावं, सुप्रीम कोर्ट जजमेंट, कलम, हे जेवढे मेन्शन करतात तेवढे जास्त मार्क तुम्हाला येणार आहेत. जसं की या प्रश्नामध्ये इंट्रोडक्शन मध्येच तुम्ही लिहू शकतात, आपलं जे 73वी घटना दुरुस्ती आहे ते तुम्ही मेन्शन करू शकतात. कलम 243 ते कलम 243 ओ तुम्ही मेन्शन करू शकतात. हे मेन्शन करायचे.
कन्क्लुजन मध्ये मग तुम्ही दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या शिफारसी लिहू शकतात. आपल्या क्लासच्या नोट्समध्ये ज्ञानदीप अकॅडमीच्या आम्ही दिलेले आहे डिटेल दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या शिफारसी. जसं त्यांनी सांगितलेलं आहे की 11व्या अनुसूचीतील सगळे विषय जे आहे 29 विषय ते ग्रामपंचायतीला देऊन टाका. ग्रामपंचायतीला वित्तीय अधिकार खूप जास्त करा. वित्तीय विकेंद्रीकरण ग्रामपंचायतीला असू द्या. जे एक स्वतंत्र संस्था बसवून द्या ट्रेनिंगसाठी या ग्रामपंचायतीचे जे आहेत जे सदस्य निवडून येतील त्यांच्यासाठी. ओके, अशा प्रकारच्या काही सुधारणा तुम्हाला या ठिकाणी लिहायच्या आहेत. जास्त लिहायचं नाहीये. एक एक पॅरेग्राफ चॅलेंज, एक पॅरेग्राफ सुधारणा वगैरे तुम्ही लिहू शकता या ठिकाणी. कळालं हे? ओके, चला, खूप अवघड प्रश्न नव्हता, अतिशय सोपा प्रश्न या ठिकाणी दिलेला होता. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, जो 14वा प्रश्न आपला दिलेला आहे, डिस्कस द पॉवर रिस्पॉन्सिबिलिटी लिमिटेशन्स ऑफ द लोकपाल, कम्पेअर इट विथ द स्वीडन्स ऑम्बुड्समॅन. ओके, लोकपालचे अधिकार जबाबदारा मर्यादा सांगा म्हटलेला आहे. त्याची तुलना स्वीडनच्या लोकपालाशी करा असं सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी पहा, तुम्हाला पर्टिक्युलरली अधिकार आणि जबाबदाऱ्या विचारल्या, ही एक आपली हेडिंग बनून जाईल, अधिकार आणि जबाबदाऱ्या. दुसरं, मर्यादाची आपली एक हेडिंग या ठिकाणी बनून जाईल. तिसरं, स्वीडनचा जो लोकपाल आहे, स्वीडनचा जो ऑम्बुड्समॅन, स्वीडनच्या लोकपाला ऑम्बुड्समॅन असा शब्द म्हणतात, आणि तो स्वीडनच्या लोकपालाच्या वरूनच आपण भारतामध्ये लोकपाल आणलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे त्याची प्रेरणा स्वीडनकडूनच आलेली आहे. त्याच्यासोबत सुद्धा तुलना करा, अशी तुमची तिसरी हेडिंग बनते. अशा 3 हेडिंग आपल्या बनत आहे. 15 मार्कच्या क्वेश्चन मध्ये 3 हेडिंग बनत असतील, अतिशय सफिशियंट आहे. प्रत्येक हेडिंग खाली 5 पॉईंट आपण लिहू शकतो. ओके, पहा, प्रश्नामध्ये पहिले हे समजलं पाहिजे, हेडिंग कोणत्या बनत आहेत, प्रश्न किती भागांमध्ये विभागल्या जात आहे. इथे आपल्याला सरळ सरळ 3 भागांमध्ये प्रश्न विभागलेला दिसून. पहिलं जे हेडिंग आपली या ठिकाणी क्लिअर कट बनत आहे, त्याच्या अधिकार आणि जबाबदाऱ्या काय ते या ठिकाणी तुम्ही लिहिणार. काय काय अधिकार जबाबदारी आहे त्याची. ओके, त्याचं पहिलं आहे की त्याला जे आपले ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी, ग्रुप डी चे सगळे अधिकारी वर्ग, सगळे मंत्री, त्यानंतर जे सगळे आपले खासदार आहेत इन्क्लुडिंग प्रधानमंत्री, या सगळ्यांची चौकशी तो करू शकतो. त्याची जबाबदारी काय आहे की जे करप्शन जे आहे, करप्शनच्या ज्या केसेस आहेत, ज्या तक्रारी आहेत, त्या तक्रारीची चौकशी करणे आणि त्याच्याबद्दल अहवाल देणे ही त्याची जबाबदारी आहे. त्याच्याबद्दल त्याला अधिकार क्षेत्र सुद्धा आहे. त्यानंतर एफसीआरए कायदा जो आहे, एफसीआरए कायद्याच्या अंतर्गत कोणत्या एनजीओ जरी असतील, गैरसरकारी संस्था, ते जर फंड घेत असतील तर त्यांची सुद्धा चौकशी करण्याचा अधिकार लोकपालला आहे. त्यानंतर आपली चौकशी करत असताना केंद्रीय दक्षता आयोग सीबीसी आणि त्याच्यानंतर सीबीआय जो आहे, केंद्रीय अन्वेषण विभाग जो आहे, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, यांना चौकशीचे आदेश सुद्धा तो सांगू शकतो. एखाद्या तक्रारीची जर चौकशी करायची असेल तर ते सुद्धा तो सांगू शकतो. ते सुद्धा तुम्ही लिहू शकता. त्यानंतर लोकपालकडे जर एखादी केस चालू असेल, एखाद्या अधिकाऱ्याला, सीबीआयच्या एखाद्या अधिकाऱ्याला लोकपालनी केस दिली असेल, तर त्या अधिकाऱ्याची बदली सुद्धा केल्या जाऊ शकत नाही लोकपालच्या मर्जीशिवाय. तो सुद्धा अधिकार आपल्याला दिसून येतो की लोकपालला आहे. ओके, तर अशा प्रकारे लोकपालला अधिकार. 5च पॉइंट लिहायचे, जास्त लिहू नका, कारण आपल्याला त्याच्यानंतर दुसरी हेडिंग बनवायची आहे. दुसऱ्या हेडिंग मध्ये आपल्याला लिहायच्या आहेत मर्यादा. आपल्याला मर्यादा सुद्धा लिहावे लागतील. लोकपालला कोणकोणत्या मर्यादा आहेत ते सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. मग कोणकोणत्या मर्यादा आहेत लोकपालच्या, जसं की लोकपालची एक मर्यादा ही आहे की लोकपाल सो मोठं केस घेऊ शकत नाही, स्वतःहून केस घेऊ शकत नाही, हे लोकपालची मर्यादा आहे. त्यानंतर एखादी केस जर फेक केस म्हणून लोकपालने जर डिक्लेअर केली तर ज्यांनी तो खटला भरला होता त्याच्यावरच शिक्षा करण्याचा या ठिकाणी तरतूद आहे. त्यामुळे कोणी केस करायला येणारच नाही किंवा मीच केस केली, लोकपालने बोललं नाही नाही केस तेवढी व्हॅलिड नाही, माझ्यावरच उलटी केस होऊन जाईल, तो सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम दिसून येतो. न्याय व्यवस्था लोकपालच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर आहे, तो सुद्धा प्रॉब्लेम आहे. बरोबर, लोकपालची केस, कोणतीही केस लोकपालला द्यायची असेल तर त्याची लिमिट आहे 7 वर्षाची. म्हणजे जास्तीत जास्त 7 वर्ष आधीपर्यंतचा गुन्हा झालेला असेल तर तुम्ही लोकपालकडे केस करू शकता. त्याच्या आधीची केस तुम्ही लोकपालकडे करू देऊ शकत नाही. लोकपालला शिक्षा करण्याचा अधिकार नाही. हा ठीक आहे, इथे लोकपालकडे अधिकार आहे. जसं की तुम्हाला मेन्शन करायचं असेल, तुम्ही अधिकारमध्ये मेन्शन करू शकता की जी मालमत्ता आहे करप्शन मधून, भ्रष्टाचाराने मिळवलेली मालमत्ता, ती जप्त लोकपाल करू शकतो. परंतु बाकी काही त्याला शिक्षा करण्याचा काहीही अधिकार नाही. हा सुद्धा लोकपालाच्या आपल्या मर्यादा आहे. हे सगळं आपल्या क्लासमध्ये आपण सगळं शिकवलेलं आहे. आता या ठिकाणी तुलना करा म्हटलेलं आहे. भारताचा लोकपाल आणि स्वीडनचा जो लोकपाल आहे, ज्याला ऑम्बुड्समॅन म्हटलं जाते, त्याच्याबद्दल तुलना करायला सांगितलेली आहे.
तर या ठिकाणी आपल्याला खूप पॉईंट्स दिले, एवढे पॉईंटची तुम्हाला गरज नाही, 4-5 पॉईंट जरी लिहिले तुम्ही तुलनेचे तरी सफिशियंट आहे. जसं लोकपाल आपल्याकडे एक वैधानिक संस्था आहे, स्टॅच्युटरी बॉडी आहे, परंतु स्वीडनमध्ये जो लोकपाल आहे स्वीडनचा, तो कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, ती संविधानिक संस्था आहे. स्वीडनमध्ये ती संविधानिक संस्था आहे, आपल्याकडे ती एक वैधानिक संस्था आहे. तर हा एक आपल्याला फरक दिसून येतो. आपल्याला तुलनाच करायची आहे पहा. त्यानंतर आपल्याकडे जो लोकपाल आहे, मुख्यतः करप्शन बद्दल तुझा फोकस आहे, भ्रष्टाचार. परंतु स्वीडनचा लोकपाल फक्त भ्रष्टाचाराबद्दल चर्चा करत नाही. गैर शासन असेल म्हणजे तिथलं शासन जर खराब असेल, माल ऍडमिनिस्ट्रेशन इलिगल जर काम केलेलं असेल, अवैधानिक काम केलेलं असेल, तर कोणत्याही केसेसच्या बाबतीमध्ये तुम्ही तिथल्या स्वीडनच्या लोकपालला केस करू शकतात. आपल्याकडे ते करप्शनच्या रिलेटेड टू लिमिटेड आहे. त्यानंतर प्रधानमंत्र्याच्या बाबतीमध्ये लोकपालचे अधिकार भारतामध्ये सीमित आहेत, लिमिटेड आहेत. ओके, भरपूर गोष्टींबद्दल तुम्ही प्रधानमंत्र्यांवर केस करू शकत नाही, परंतु स्वीडनमध्ये अशी कोणती लिमिटेशन नाही आहे. तिथे प्रधानमंत्र्यावर कोणत्याही खटल्याच्या बाबतीमध्ये केस केल्या जाऊ शकते. त्यानंतर आपल्याकडे लोकपालकडे सो मोठं पॉवर नाही, स्वतःहून तो केस घेऊ शकत नाही. स्वीडनमध्ये स्वतःहून तो केस घेऊ शकतो. सो मोठं पॉवर असणे म्हणजे काय, कोणी दुसऱ्यांनी केस दाखल करण्याची गरज नाही, स्वतःहून केस घेणे. मला वाटलं नाही, मी न्यूजपेपरमध्ये वाचलं करप्शन झालंय, मी स्वतःहून केस घेतोय, कोणी खटला जरी भरला नाही तरी. तो अधिकार भारताच्या लोकपालला नाहीये, स्वीडनच्या लोकपालला आहे. त्यानंतर याला जे आहे, भारताचा जो लोकपाल आहे त्याला सीबीआयला डायरेक्शन देण्याचा ऑर्डर आहे, तो एन्क्वायरी करून घेण्याचे त्याच्याकडे ऑर्डर आहे. परंतु ब्रिटन जो स्वीडनचा भारताच्या लोकपालला हे अधिकार आहे, स्वीडनच्या लोकपालला खूप जास्त अधिकार आहे. तो कोणतेही डॉक्युमेंट्स मागू शकतो, तो कोणताही ऑफिस आहे, कोणतेही कार्यालय त्याचं इन्स्पेक्शन करू शकतो. ते जे कोणतेही प्रिझन जे आहेत त्यांचे सगळे जे प्रिझन्स आहेत त्याचं सुद्धा इन्व्हेस्टिगेशन करू शकतो तो. ओके, त्याच्यानंतर कोणतेही जे एव्हिडन्स आहे तो सुद्धा ते कलेक्ट करू शकतो, कोणत्याही ऑफिसरला बोलवू शकतो, काही त्याला खूप जास्त अधिकार स्वीडनच्या लोकपालला आपल्याकडे आहे इन्व्हेस्टिगेशनच्या दरम्यान. त्यानंतर भारतातला जो लोकपाल आहे, लोकपालला जे आहे कोणाला शिक्षा करण्याचा अधिकार नाही. स्वीडनचा जो लोकपाल आहे त्याला शिक्षा करण्याचा सुद्धा अधिकार आहे. भारताचा लोकपाल जो आहे ते एका कमिटीकडून बसवला जातो, ज्या कमिटीचे अध्यक्ष प्रधानमंत्री असतात. स्वीडनचा जो लोकपाल आहे तो पार्लमेंट कडून बसवला जातो, त्यामुळे तो सरकारचा त्याच्यामध्ये इंटरफरन्स असत नाही, सरकारचे त्याच्यामध्ये काही ऑथॉरिटी नाही, त्यामुळे तो स्वतंत्रपणे काम करतो. भारताचा जो लोकपाल आहे, भारताच्या लोकपालचं जे स्वतंत्र आहे ते थोडंसं मिक्स्ड आहे, त्याला बऱ्यापैकी स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे, परंतु पूर्ण नाही. तो बऱ्याचशा गोष्टींच्या बाबतीत सरकारवर डिपेंडंट असतो, जसं की फंडिंग, पैशाच्या बाबतीमध्ये. परंतु स्वीडनचा लोकपालला पैशाच्या बाबतीमध्ये खूप जास्त स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे, कार्यांच्या बाबतीमध्ये खूप स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे, त्यामुळे सरकारचे इंटरफरन्स स्वीडनच्या लोकपालच्या बाबतीमध्ये खूप कमी असते. मी खूप जास्त मुद्दे दिले, एवढ्या मुद्द्यांची गरज नाही. तुम्ही कोणतेही 5 मुद्दे तुलनेच्या बाबतीत दिले तरी सफिशियंट आहे. कळालंय आपलं इंडियन पॉलिटी GS2 मध्ये कसे क्वेश्चन आले होते आणि त्याला कसं डील करायचं होतं. खूप अवघड नव्हतं, अतिशय सिंपल होतं. ओके, फक्त काय तुम्हाला ते अनालिसिस जमायला पाहिजे, जे आपण आपल्या ज्ञानदीप अकॅडमीमध्ये करून घेतो. अजूनही वेळ गेलेली नाहीये. तुम्हाला ह्या गोष्टी जर अतिशय चांगल्या समजून घ्यायच्या असेल, ज्ञानदीप अकॅडमीच्या आपल्या ज्या बॅचेस आहेत त्या बॅचेस आपल्या चालू होत आहे. लक्षात घ्या, जून महिन्यामध्ये आपल्या नवीन बॅचेस आपल्या ज्ञानदीप अकॅडमीच्या चालू होत आहेत. आपल्या ज्ञानदीप अकॅडमीच्या MPSCच्या बॅचेस ह्या इंग्लिश मीडियम मध्ये सुद्धा असतात आणि मराठी मीडियम मध्ये सुद्धा असते. लक्षात घ्या, वेगवेगळ्या बॅचेस असतात आपल्या इंग्लिश मीडियमच्या आणि मराठी मीडियमच्या. सेम बॅच नाही आहे, दोन्ही वेगवेगळ्या बॅचेस असतील. त्यानंतर हे ऑनलाईन मीडियम मध्ये सुद्धा चालू होणार आहे आणि ऑफलाईन मीडियम मध्ये सुद्धा आपली बॅच चालू होणार आहे. हे सगळे जे नोट्स आहेत, सगळे विश्लेषण वगैरे आपण चांगलं करून घेऊ शकतो. आपल्या नोट्स मध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही आपल्या युट्यूबच्या व्हिडिओवर जा, युट्यूबच्या चॅनलवर जा आपल्या, आणि त्या ठिकाणी आपला एक व्हिडिओ मी टाकलेला आहे. आपल्या GS2 मध्ये जेवढे पॉलिटीचे प्रश्न आपल्या मेन्स मध्ये आले होते, जे 9 प्रश्न पॉलिटीचे जे आता आपण डिस्कस केले, त्यापैकी 8 प्रश्नाच्या बाबतीमध्ये नोट्स डायरेक्टली आपल्या स्टुडंटच्या हातामध्ये आहेत. आपण क्लासमध्ये जे चर्चा केलेली आहे, जे नोट्स दिलेले आहे, तर 8 प्रश्नाच्या बाबतीमध्ये आपण ऑलरेडी नोट्स दिलेल्या आहेत डायरेक्टली. त्यामुळे आपल्या नोट्समधून 8 प्रश्नांची उत्तरं डायरेक्टली निघू शकत होते. जो 9वा प्रश्न आहे तो आपण चर्चा सुद्धा केला होता, जो डिव्होल्युशन इंडेक्सचा जो प्रश्न होता तो क्लासमध्ये चर्चा सुद्धा केलेला आहे. ओके, तर हे सगळं कधी शक्य आहे, जर तुम्ही जर आपली बॅच जॉईन केली तर. जी बॅच आपली
जून महिन्यामध्ये चालू होत आहे. जर तुम्हाला बॅच जॉईन करायचं असेल तर या ठिकाणी मी एक नंबर देतो, त्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. 9011661020 या नंबरला तुम्ही कॉल करा. तुम्हाला सगळी जी माहिती आहे, सगळी माहिती बॅचेसची दिली जाईल. ओके, थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.